तर मराठा समाजाची फक्त मतं हवी आहेत का असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला विचारलाय। आमचा 5 पिढ्यांचं नुकसान कोण भरून काढणार असाही सवाल ते करतायत। तर 50 ते 60 वर्ष मराठ्यांच्या जागा का हडपल्या असाही सवाल जरांगेंनी उपस्थित केलाय। तर दुसरीकडे जरांगेंनी सरकारचे लाड पुरवल्यामुळेच जरांगेंचे सरकारने लाड पुरवल्यामुळे ओबीसी उद्ध्वस्त झाल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले। 50-60 वर्षात आमचं वाटोळं सरकारनं काय केलं? ते 5 लाख निघू तुमच्या म्हणण्यानुसार मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र किंवा 1000 निघले ना, याचा अर्थ आम्ही आरक्षणात होतो ना। आमचा बॅकलॉग कोण भरून काढणार? आमचं नुकसान आता 5 पिढ्याचं का आमच्या जागा हडपिल्या? आम्ही कुणबी आणि मराठा हा एकच आहे हे वारंवार सांगितलं गेलंय, पण हे करतच नाहीयेत ना। अंतरवली बाबाच्या उपोषणाला हार्दिक शुभेच्छा। 8 वेळा उपोषण झालंय, आता 9व्या वेळा उपोषण होऊ घातलंय। त्यांचा दावा होता की आमच्या 5 पिढ्यांचं नुकसान झालंय, आमच्या 5 पिढ्यांचं वाळवण झालंय। मग 5 पिढ्यांचं नुकसान झालं असेल तर या महाराष्ट्रामध्ये फायदा कुणाचा झालाय हेही मनोज जरांगेंनी दुसऱ्या बाजूला येऊन समजून घेतलं पाहिजे। शासनाने जे लाड पुरवलेत कुणाचे? मनोज जरांगेंचे। ते लाड पुरवण्यामुळं ओबीसी मात्र उद्ध्वस्त झालाय हे मी अनेक पुराव्यानिशी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवू शकतो। प्रसाद लाड आणि विखे पाटील उद्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत। मराठा समाजाला न्याय मिळेल असा निर्णय घेऊ असा विधान त्यानंतर प्रसाद लाड यांनी केलंय। सन्माननीय विखे पाटील साहेब, सन्माननीय एकनाथरावजी शिंदे, सन्माननीय उदयजी सामंत यांच्याशी देखील या विषयावर चर्चा झाली आणि मला वाटतं की त्यातून निश्चितपणे जे अपेक्षित उत्तर आहे ते जरांगे पाटील साहेबांना मिळेल। येणाऱ्या 29 तारखेला माननीय विखे पाटील साहेबांबरोबर मी अंतरवाली सराटीला जाऊन माननीय जरांगे पाटील मनोजदादांची भेट घेणार आहे। घेणार आहेत नाही, 16 तारखेला सांगितलं होतं, 16 तारखेपासून वेळ दिलाय 15 दिवस वेळ। हे 29 ऑगस्ट पासून मुंबईतून दिलेला आता 29 मे पर्यंत 10 महिन्याचा वेळ। काय करणार येऊन तुम्ही? चर्चा बोलणार? मला चर्चा नाही पाहिजे बाबा। 58 लाख नोंदी निघाल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र तुम्ही देणार आहेत का? मराठ्यांचे मतं मात्र तुम्हाला लागतील आणि मराठ्यांच्या लेकराला मात्र आरक्षण दिलं जात नाही। मराठा ओबीसी हा वाद आणखी चिघळणार आहे, कारण जरांगेंच्या उपोषणाच्या निर्णयानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील आक्रमक झालेत। मी उपोषणाला बसणार नाही, आम्ही लढणार असं लक्ष्मण हाके म्हणताय। राज्यभर सभा घेत आहोत आणि या सभा सुरूच राहतील असंही लक्ष्मण हाकेंनी सांगितलंय। जरांगेंची मागणी कधीही कायद्यानं अस्तित्वात येणार नाही असंही हाकेंनी स्पष्ट केलंय। रखरखत्या उन्हात मरेपर्यंत आता आंदोलन होणार आहे। सरकार आमची फसवणूक करते असं मनोज जरांगेचं म्हणणं आहे आणि ओबीसीतूनच आरक्षण हवे। सरकार फसवणूक करतंय, सरकारला राजकारण करायचंय। सरकार असंच वागणार आहे तुमच्याशी, कारण तुमची मागणी बेकायदा आहे। कारण दादाला सांगितलं कुणी, दादा म्हणतोय मी, दादांना सांगितलं कुणी की ओबीसी आरक्षणामुळं मराठा समाज गरीब झालाय। त्यामुळे मनोज दादा जरांगेंनी बेकायदा मागणी सोडावी आणि महाराष्ट्राच्या 13-14 करोड गोरगरिबांच्या लेकरा बाळाविषयी खरं वास्तव मांडायला पुढे यावं। आम्ही त्यांच्या बरोबर असू। यापूर्वी 8 वेळा आंदोलन केलं, 2दा गुलाल उधळला, आरक्षणासाठी वेगवेगळ्या समित्या नेमल्या, सर्टिफिकेट सुद्धा देण्यात आले, तरी सुद्धा आंदोलन होतं। याचा अर्थ मराठ्याची फसवणूक मनोज जरांगे करतायत, मनोज जरांगेचं आंदोलन भरकटलेलं आहे का सरकार? बघा, मनोज जरांगे हा अनपढ माणूस आहे। मुळात त्याला पॉलिसी बिलिसी काय बोलत ना। काल ते नागपूर करार बोललो, काय म्हणायचं त्याला तेच कळलं नाही। नागपूर कराराचाच मध्ये विषय घेतला, निजाम करार, निजाम काय काही बरळतं ते काही, पण शासनाला कळू नये का? शासनानं ह्या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत ना। कायद्यानं वागलं पाहिजे, कायद्याचं बोललं पाहिजे, सर्वसामान्य माणसाच्या हिताचं संरक्षण झालं पाहिजे। हे शासनाला राजकारण करायचं आहे, कारण मनोज जरांगे याच्या मागे झुंड आहे।
एकीकडे मराठा नेते राधाकृष्ण विखे पाटील असतील, प्रसाद लाड असतील, मनोज जरांगेने आंदोलनाचा इशारा दिल्या दिल्या 3 वेळेस भेट घेतात. आजही जाणार आहेत, उद्याही राधाकृष्ण विखे पाटील जाणार आहेत. राज्यातले ओबीसी नेते कुठे आहेत? मागच्या आंदोलनावेळी तुमचे मोठ्या मोठ्या सभा झाल्या, छगन भुजबळ असतील, बावनकुळे असतील, धनंजय मुंडे असतील, हे सगळे नेते त्या सभामध्ये आम्हाला पाहायला मिळाले होते. आता हे सगळे नेते गप्प दिसतात. नाही, त्यांनी वास्तव बोललं पाहिजे, वास्तवावर पुढे आलं पाहिजे. तुम्ही जर गप्प बसाल, आम्ही तर आमची लढाई संघर्ष रस्त्यावरचा करतोयच. कसं करणार आहे तुम्ही? आम्ही करतोय. आता आम्ही गावात जातोय, वाड्या वस्त्यावर जातोय. 100 सभांचं आम्ही अनाऊन्स केलं. आमच्या 9 सभा सुद्धा झाल्या. आज आमची सातारा जिल्ह्यातल्या फलटणला सभा आहे, फलटण तालुक्यातल्या दुधेबावीला सभा आहे. आमचं चालू आहे. आम्ही लढणार. थोडा वेळ लागेल. आम्हाला कल्पना आहे 300-400 जाती आहेत, असंघटित आहेत, छोट्या छोट्या आहेत, त्यांना एकत्र येणं. पण मीडिया, डिजिटल मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचू आणि या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची क्रांती आम्ही दाखवून देऊ. जर्नलिस्ट सचिन कांबळेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.